भुदरगड तालुक्यात एसटी प्रशासनाच्या कारभारावरून मनसे आक्रमक झाल्याचे समोर आले आहे। गारगोटी आगारातील एका वाहनाच्या मनमानी वर्तनाविरोधात मनसेच्या वतीने जोरदार निवेदन देण्यात आले आहे। गारगोटी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारात हा प्रकार घडला असून महिला प्रवाशांची उद्धट वर्तन आणि दिव्यांग व्यक्तींच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संबंधित वाहकावर करण्यात आला आहे। 12 मे 2026 रोजी गारगोटी शेनगाव मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवास करताना हा प्रकार घडल्याची तक्रार सौ विद्या तुकाराम देसाई यांनी केली आहे। त्यांच्या पूर्णपणे दिव्यांग असलेल्या पतीच्या सुरक्षिततेचा विचार करून बस थोडी पुढे सुरक्षित ठिकाणी थांबवण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र हे आमच्या नियमात बसत नाही असे सांगत वाहकाने ही विनंती नाकारल्याचा आरोप आहे। दरम्यान याच बसने गारगोटी डेपोमध्ये एका ओळखीच्या व्यक्तीसाठी तब्बल 5 मिनिटे बस थांबवून नियम मोडल्याचेही समोर आले आहे। त्यानंतर ज्योतिबा मंदिर परिसरात जेथे अनधिकृत थांबा नाही तेथे बस थांबवून त्या व्यक्तीस बसमध्ये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। महिला प्रवाशाची विनंती नाकारत असताना ओळखीच्या व्यक्तीसाठी नियम धाब्यावर बसवणे हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। यामुळे दिव्यांग प्रवाशांना रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागल्याचेही सांगण्यात आले आहे। या प्रकरणी संबंधित वाहकावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी आणि प्रवाशांना सन्मानाची वागणूक मिळावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी मनसे नेते डॉक्टर युवराज डोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता एसटी प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।